मैत्रिणींनो, तुम्हाला म्हणून सांगते हा, जबरदस्त अशी बिर्याणी झाली होती. आता काही जण याला खिचडी म्हणतात, पण मला तर ही बिर्याणी म्हणूनच खायला आवडते, कारण त्यामध्ये आपण बिर्याणीचे सगळे मसाले ॲड करतो. फक्त एवढाच फरक असतो की ते आपण लेअरमध्ये न बनवता डायरेक्ट कुकरमध्ये बनवतो. सगळ्यात आधी कुकरमध्ये मी राई जिरं छान फोडणी घालून तडतडू दिले, त्यानंतर तमालपत्र आणि त्याचसोबत आवडीचे तुमचे खडे मसाले, आणि मग त्यात उभा चिरलेले 2 कांदे छान गुलाबी रंगापर्यंत फ्राय होऊ द्यायचे. आणि मग काय, त्यामध्ये घालायचा आहे टमॅटो, एक बारीक चिरलेला, छान मऊ होऊ द्यायचा आहे. आणि मग सगळे मसाले ॲड करायचे. त्यामध्ये काय काय मसाले ॲड केलेत ना, मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचसोबत मी यामध्ये एक वाटण टाकलं आहे, जे वाटण टाकल्यामुळे ही जी बिर्याणी आहे ना, ती जबराट अशी झालेली आहे. म्हणजे त्या वाटणामध्ये सुकं खोबरं आणि त्याचसोबत कांदा भाजलेलं होतं, आणि मिक्सरला मी ते कोथिंबीर सकट लावून घेतलं. त्यानंतर मटण शिजू घातलं त्या मसाल्यात, आणि मग काय, तांदूळ घातले आणि छान परतून त्यामध्ये पाणी मिक्स करून कुकरला छान 3 शिट्ट्या होऊ दिल्या. मग काय, माझी झणझणीत मस्त अशी मटण बिर्याणी तयार झाली. सोबतच बाजूला अगदी इन्स्टंट बनणारं मटणसुद्धा मी केलं होतं सुक्कं. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मेसेज करा.